हाय एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो आय होप तुम्ही सगळे एकदम मस्त आणि स्वस्त असाल. आणि थंबनेलवरून तुम्हाला आपला आजचा व्लॉग कशासाठी असणार आहे हे तर समजलं असेलच. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण आज आम्ही निघालो आहोत आमच्या कुलदेवतांच्या दर्शनाला. आता आम्ही अंकलकोपवरून निघालो आणि आमचं डेस्टिनेशन होतं येनकुळ. आणि मावशीच्या गावापासून आम्हाला ते जवळ पडतं, म्हणून आम्ही जेव्हा पण मावशीकडे येतो तेव्हा आमच्या कुलदेवतांचं दर्शन पण करतो. आणि मी तुम्हाला आज तिथलीच काही माहिती देणार आहे. अंकलकोपवरून येनकुळपर्यंतचा प्रवास खूप सुंदर आहे. रस्त्यात आपल्याला छोट्या छोट्या गावांचा अनुभव मिळतो. शेती, मोकळं आकाश, शांत वातावरण. हा प्रवास फक्त डेस्टिनेशनसाठी नाही, तर स्वतःमध्ये एक अनुभव आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत येनकुळला. हे गाव खूप साधं आहे, पण त्याची ओळख इथल्या कुलदेवतामुळे आहे. इथलं मुख्य मंदिर म्हणजे श्री भैरवनाथ. जसं आपण मंदिरात प्रवेश करतो तसं एक वेगळी शांती आणि ऊर्जा जाणवते. इथल्या स्थानिकांच्या सांगण्यानुसार या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. पूर्वी इथे जंगल होतं आणि एकदा एका भक्ताला स्वप्नात देवाने दर्शन दिले आणि सांगितले की मी इथे वसलेलो आहे, मला प्रकट करा. त्या स्वप्नानंतर इथे शोध घेतला गेला आणि हे पवित्र स्थान सापडलं. तेव्हापासून इथे पूजा चालू आहे. पण या ठिकाणाशी काही रहस्य आजही जोडलेली आहेत. असं म्हणतात की इथे येणारा प्रत्येक भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही. काही लोक सांगतात की मंदिरात काही वेळ बसल्यानंतर एक वेगळी शांतता जाणवते. आणि अजून एक खास गोष्ट आहे, अनेक कुटुंब पिढ्यानपिढ्या येत आहेत. त्यांचा विश्वास आहे की कुलदैवत त्यांचं रक्षण करतात. दरवर्षी इथे मोठी यात्रा भरते. ढोल, ताशा, पालखी आणि भक्तांची गर्दी. त्या दिवशी इथे एक वेगळीच ऊर्जा असते. संपूर्ण गाव जिवंत झाल्यासारखं वाटतं. येनकुळ फक्त एक धार्मिक ठिकाण नाही, तर एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला शांतता मिळते. डोंगर, शेती आणि निसर्ग मनाला रिफ्रेश करून टाकतो. हे फक्त एक मंदिर नाही, हे आमच्या कुटुंबाचं श्रद्धास्थान आहे. आणि प्रत्येक वेळी इथे आलो की मनाला एक वेगळीच ताकद मिळते. जर तुम्हालाही अशा एखाद्या ठिकाणाचा अनुभव घ्यायचा असेल जिथे श्रद्धा आणि शांतता दोन्ही मिळते, तर एकदा येनकुळला नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.